नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज सकाळी उठून पाहिलं तर अमेरिकन मार्केट तेजीतच होतं. आपलंही मार्केट तेजीत उघडण्याची शक्यता आहे. निफ्टीवरनं पाहिलं तर 1000 पॉईंटपर्यंत तरी सेन्सेक्समध्ये तेजी राहील असं वाटतं आहे, 800 ते 1000. पण ती तेजी टिकेल कितपत हा प्रश्न आहे. ज्यांनी शॉर्ट्स मारले त्यांना ते कव्हर करावे लागतील. ज्यांनी परवा शुक्रवारी घेतलं आहे विकत त्यांना थोडासा फायदा होईल. पण हल्ली असं होत आहे की आज जे शेअर पडत आहेत ते 2 दिवसांनी वाढतीलच असं मात्र सांगता येत नाही. त्यामुळे सगळा गोंधळच आहे. पण त्या गोंधळातही काहीतरी थोडीशी एक रेष दिसती आहे, सुधारणा होईल असं वाटतं आहे. पण अधिकृत कुठलीही घोषणा याच्यामध्ये नाही. ट्रम्पवर विश्वास ठेवता येणं फार कठीण आहे. अधिकृत बातमी नाही, कुठलं तरी पेपर काहीतरी छापताय, अल जझीरा काय छापताय, वॉशिंग्टन पोस्ट काय छापताय, त्याच्यावर चाललंय. पण अधिकृत बातमी आल्याशिवाय विश्वास ठेवता येत नाही. पण बुधवारी ट्रम्प राष्ट्राला उद्देशून संदेश देणार आहेत आणि तो युद्धाच्या संबंधी आहे असं मात्र जाहीर झालेलं आहे. म्हणून किंचित विश्वास ठेवायला काहीतरी आधार आहे असं दिसतंय. पण नक्की काय आहे, आधार आहे की नाही हे आपण कशावरनं ओळखायचं की क्रूडमध्ये, डॉलर इंडेक्समध्ये, बॉन्ड यील्डमध्ये त्या प्रमाणात बदल होतो आहे की नाही. तर तो तर काय बदल होताना दिसत नाही आहे. अगदी वाईट स्थिती असली की क्रूड 116, 118ला जात आहे, नाहीतर ते 105ला येत आहे. पण टिकाव धरत नाही आहे. आणि मार्केटमध्ये सुद्धा फॉलो ऑन बाईंग येत नाही आहे. म्हणजे आज मार्केट तेजीत राहिले तर उद्या मार्केटमध्ये पुन्हा लोकांची थोडी खरेदी झाली आहे. खरेदी दिसत नाही आहे. लॉंग्स वाढत नाही आहे. फक्त जे शॉर्ट्स केलेले असतात ते शॉर्ट्स कव्हर करायला लागतात. नाईलाजाने नुकसान होत असतात तेवढीच खरेदी दिसते. आजही क्रूड 105लाच आहे. बॉन्ड यील्ड 4.30 आहे. म्हणजे जे 4.50च्या घरात गेलो होतो ते 4.30 आहे. आणि डॉलर इंडेक्स 100 आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची तुफान विक्रीच आहे. 11,163 कोटीची विक्री आहे. तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 14,894 कोटीची खरेदी आहे. जी एक्सपायरीचा डेटा बघितला तर 85% शॉर्ट रोल ओव्हर दिसतो आहे. शॉर्ट साईडचा रोल ओव्हर आहे. त्यामुळे आजच्या तेजीवर काही फारसा विश्वास ठेवता येणार नाही. पण आपण वन डे वंडर म्हणूया किंवा जुलैला जसा आपण धोधो पावसाला कंटाळलेलो असतो, एक दिवस जरी पाऊस थांबला तरी पटकन आपली अडलेली कामं करून घेतो, तशातला हा प्रकार. तर एक दिवस तेजी आली तर आपल्याकडचे जे शेअर प्रॉफिटमध्ये निघत असतील ते काढून घ्यायचे, एवढा एकच पर्याय यामध्ये उरतो. पण काही बातम्या आहेत आणि ज्या मार्केटला सपोर्टिंग आहेत त्या बघूया. एक तर ONGCने ॲडमिनिस्टर्ड प्राईस मेकॅनिझमच्या आधारे म्हणजे APM गॅसच्या किमती $7 MMBTU केल्या. पूर्वी या $6.7 MMBTU होत्या. त्याचा ONGCला फायदा मिळू शकेल. कमर्शियल सिलेंडरच्या किमती वाढवल्या. त्या 195 रुपयाच्या आसपास
कमर्शियल सिलेंडरच्या किमती वाढल्या तर त्याचा तोटाही होईल. काही लोकांना कंपनीला फायदा, जो गॅस पुरवतो त्यांना फायदा आणि जे गॅस खरेदी करतात त्यांना तोटा, असा या बातमीकडे पाहता येईल. कॅपिटल मार्केटचे जे नियम बदलले होते ते आजपासून लागू होणार नसून ते नियम 1 जुलैपासून लागू होणार आहे. त्यामुळे कॅपिटल मार्केटच्या संबंधातील शेअर आज तेजीत राहू शकतात. BELला 6,795 कोटीच्या ऑर्डर मिळाल्या. नवे टॅक्स नियम जे आहेत इन्कम टॅक्सच्या बाबतीतले ते मात्र आजपासून लागू होते. कॅपिटल मार्केटच्या संबंधातले जे नियम होते म्हणजे STT वाढणार होता, अमुक होणार होतं, ते सगळं 1 जुलैपासून चालू होईल. DMartनी 500 स्टोअरचा टप्पा पूर्ण केला आहे, पण गेले वर्षभर जवळजवळ DMartचा शेअर वाढला नाही, कारण स्टोअरची संख्या फक्त वाढते आहे, पण त्याचा जो रेशो आहे स्टोअर आणि रेव्हेन्यूचा तो साधत नाही, तेवढा रेव्हेन्यू वाढत नाही. युनायटेड ब्रिव्हरीजनी नवीन बिअरचा ब्रँड लॉन्च केला आहे, त्यामुळे युनायटेड ब्रिव्हरीजचा शेअर कदाचित आजच्या मार्केटमध्ये तेजीत राहू शकतो. लुपिनला सुगामडेक्स इंजेक्शनसाठी USFDAकडून टेंटेटिव्ह अप्रूव्हल मिळालं आहे, त्यामुळे लुपिन आज तेजीत राहील. NTPC ग्रीनची सबसिडियरी NTPC रिन्युएबल हिने ग्रीन अमोनियाच्या पुरवठ्यासाठी SECI बरोबर करार केला, तर PTC इंडियाबरोबर रिन्युएबल एनर्जीच्या विक्रीसाठी पण त्यांनी करार केला. आणि NTPC ग्रीनचा खावडा सोलर PV प्रोजेक्ट फुल्ली ऑपरेशनल सुद्धा झाला. GMR पॉवरनी IDFC फर्स्ट बँकेकडून GMR कमलंगा एनर्जीमधला 2.37% स्टेक घेतला. डोम्सनी पायोनियर स्टेशनरीमधला स्टेक वाढवला आहे, तो 57.5 वरून 64% केला आहे. रेलटेलला 29.7 कोटीची ऑर्डर झारखंडकडून मिळाली आहे. भारती एअरटेलचा शेअर आज तेजीत राहू शकतो, कारण नेक्स्ट्रामध्ये ते $1 बिलियनची नवीन गुंतवणूक त्यांनी केली. क्वालिटी वॉल्स यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी कंपनीमधला 61.90% स्टेक आत्ताचे जे प्रमोटर्स आहेत त्यांनी ट्रान्सफर केलेल्याची नोंद केली आहे. फक्त मेक माय ट्रिपवर शॉर्ट सेलर जे आहेत त्यांनी स्पर्धात्मक अडथळे, अकाउंटिंग याविषयीचे काही मुद्दे मांडले आहेत. कोटक बँकेच्या बाबतीत सुद्धा जी बातमी शुक्रवारी आली होती त्याचा परिणाम फ्रॉडच्या संबंधात, तर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे, म्हणजे वाईट परिणाम होईल. हिंदुस्तान कॉपरनी मध्य प्रदेशामध्ये एक नवीन कॉपर प्लांट लावणार, त्याची क्षमता वाढवणार. हा प्लांट आहे 3 मिलियन टन क्षमतेचा, त्याच्यासाठी 470 कोटीची गुंतवणूक ते करणार आहे. इरिडानी सुमिटोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन बरोबर
28 बिलियन एक्सटर्नल कमर्शियल बॉरोईंगसाठी एक ॲग्रीमेंट केला आहे. कोरोना रेमेडीज यांनी डॉक्टर रेड्डीज लॅबकडून त्यांचा वर्कडाईन हा ब्रँड विकत घेतला आहे. त्यामुळे कंपनीची स्पेशालिटी थेरपिस्ट मार्केटमध्ये प्रेझेन्स वाढू शकेल. पेस डिजिटेकला NTPCकडून बॅटरी एनर्जी प्रोडक्टसाठी 494 कोटीचं ते प्रोजेक्ट आहे. त्याच्यासाठी LOA मिळालं आहे, म्हणजेच लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स. डायमंड पॉवर इन्फ्रा कंपनीला गुजरात एनर्जी ट्रान्समिशन कंपनीकडून 66 किलोवॅट एक्स्ट्रा हाय व्होल्टेज पॉवर केबलसाठी ऑर्डर मिळाली आहे. ग्रॅन्युअल्सला तेलंगणामधील युनिटच्या तपासणीनंतर USFDAने VAI म्हणजे व्हॉलेंटरी ॲक्शन इनिशिएटेड असा रिपोर्ट दिला आहे. नजाराटेक हे 500 कोटी रुपये उभे करणार आहेत आणि ॲक्विझिशन आणि AIवर आधारित गेमिंगची क्षमता वाढवणार आहेत आणि त्याचबरोबर नेक्स्ट वेव्ह मल्टीमीडियामध्ये त्यांनी 12.56% स्टेक घेतला आणि आता ही नेक्स्ट वेव्ह कंपनी त्यांची 100% म्हणजे होल्ली ओन सबसिडियरी झाली. GR इन्फ्राला NHAIकडून 1453 कोटीची हायवे प्रोजेक्टसाठी मोठी ऑर्डर मिळाली आहे. आता तेजीत कुठले शेअर राहतील, मंदीत कुठले शेअर राहतील हे पाहूया. जास्त करून शेअर मी आज तरी तेजीतले दिले, कारण कॅपिटल मार्केटच्या संबंधातले सगळे नियम जुलैपासून लागू होतील, म्हणून कॅपिटल मार्केटचे सगळे शेअर तेजीत राहू शकतील. त्याचप्रमाणे आज विक्रीचे आकडे येतील. ज्यांचे विक्रीचे आकडे चांगले येतील ते शेअर तेजीत राहण्याची शक्यता आहे आणि शॉर्ट कव्हरिंग होईल. क्रूड थोडंसं खाली आलं आहे 116-118 वरनं. आज क्रूडचा भाव 105 आहे. त्या दृष्टिकोनातून शेअर दिले आहेत. DMart, NCC, अरविंदो ही 6 एप्रिलला बायबॅकवर विचार करणार आहे, म्हणून अरविंदो, एंजल वन, HAL, BEL, भारती एअरटेल, हिंदुस्तान कॉपर, गार्डन रिच ते पूर्वी जो डिव्हिडंड देत होते 89%, तो आता डिव्हिडंड त्यांनी वाढवला आहे आणि 129% ते डिव्हिडंड देतील, म्हणून गार्डन रिच. आणि गार्डन रिच शिप बिल्डर्सला चांगल्या ऑर्डर्सही मिळाल्या. केफिन, ज्युबिलंट फूड, इंडिगो, पेट्रोनेट LNG. पेट्रोनेटचं टार्गेट 340 रुपये दिलं, पण हे युद्ध कधी थांबत आहे त्याच्यावर मात्र अवलंबून राहील. लार्सन अँड टुब्रो, TVS मोटर, ONGC, टाटा मोटर्स, अतुल लिमिटेड म्हणजे 6100 रुपयाच्या जवळपास काहीतरी भाव आहे. IIFL, ब्लू स्टार, गोकुळदास, कारण RBIने निर्यातदारांना थोडी सवलत दिली आहे, तर एक्सपोर्ट क्रेडिट ते देणार आहेत. एशियन पेंट,
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, भेळ, GR इन्फ्रा, नवीन फ्लोरिन. तर या सगळ्या शेअरकडे लक्ष द्या. त्याचप्रमाणे टॅक्समॅकोरेलला ऑर्डर मिळाली आहे आणि फर्टिलायझर शेअर आज चालण्याची शक्यता आहे. HDFC बँक पण बघा, दीपक फर्टिलायझर, चंबळ आणि फॅक्ट. तर शुक्रवारी एक कमेंट खूप चांगली होती की मॅडम आम्ही पण तुमच्यासारखं मार्केट बघतो, पण त्यात काय बघायचं हेच कळलं नाही. मला ही कमेंट ऐकून वाईट वाटलं, पण ही खरी वस्तुस्थिती आहे. तर आत्ता समजा तुम्हाला एखादा शेअर पडतोय आणि तो शेअर जर तुम्हाला घ्यावासा वाटला, तर प्रत्येक गोष्ट व्हॉल्यूमवर मार्केटमध्ये अवलंबून आहे. आता आधी काय होतं, शेअरचा भाव पडतो त्यावेळेला लोकांची विक्रीही जास्त असते, व्हॉल्यूमही जास्त असते, पण शेवटपर्यंत तसंच चालू राहत नाही. भाव पडतो पण विक्री कमी कमी होत जाते, कारण काही काही लोक म्हणतात की एवढा कचरा झाला आहे, भाव आत्ता विकून काय करायचं, थांबूया आपण, वाढेल काही दिवसांनी. सगळ्याच लोकांना काही पेशन्स नसतो असं नाही. काही लोक शांतपणे थांबून राहतात की हा शेअर चांगला आहे, शेअरमध्ये काही घडलेलं नाही, युद्धाची स्थिती संपली का शेअर वाढेल. तर आपल्याला काय बघायचं आहे, व्हॉल्यूम. शेअरचा भाव पडतोय पण व्हॉल्यूम त्या प्रमाणात कमी होतील, म्हणजे शेअर पडतोय आणि व्हॉल्यूमही पडतोय असं नाही. तर हे जे व्यस्त प्रमाण आहे, शेअरचा भाव पडणं वाढत आहे पण व्हॉल्यूम मात्र कमी होत आहे, असे शेअर थोड्या प्रमाणात घेण्याच्या लायकीचे होतात. म्हणजे ते शेअर लोक विकायला तयार नसतात. अशा दृष्टीने तुम्ही मार्केटमध्ये लक्ष द्या आणि त्या शेअरमध्ये खरेदी करा. आणि तो शेअर पडणं थांबलं असं नाही, पण जर वातावरण चांगलं झालं तर पटकन वाढायला सुरुवात होण्याची शक्यता अधिक. तर असं निरीक्षण करायचा प्रयत्न करा, बघा तुम्हाला जमतंय का ते. म्हणजे वेगवेगळ्या वातावरणात काय करायचं हे मी शिकवत असते, म्हणून नवीन नवीन उपाय तुम्हाला मी सांगत असते. बघा जमतंय का. नमस्ते.